सिंहाच्या जबड्यात घाल मी हात मोजत की जात ही जात म्हणायची। फक्त हा डायलॉग आम्ही ऐकलेला, बघायला भेटलेलं नव्हतं, पण या मूव्ही मध्ये छत्रपती संभाजीराजाने सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून सिंहाला कसं शांत करतात आणि सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याची जात मोजण्याची ताकद ह्या मराठ्यामध्ये आहे हे दाखवून ह्या मूव्ही मध्ये दाखवून दिलेलं आहे मित्रांनो। एकदम एक नंबर वाटलं, वा वा, एक नंबर, खतरनाक। मित्रांनो, प्रवासी ब्लॉगिंग या युट्यूब समामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा। तर मित्रांनो, आज आपण कोणत्या प्लेसला व्हिजिट करणार नाही किंवा कुठला बाहेरचा अदर कुठला आपला व्हिडिओ येणार नाही। आज शिवरायांचा छावा या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे। या चित्रपटाचा रिव्ह्यू सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आज आलेलो आहे। चित्रपट कसा होता, मी चित्रपट बघायला गेलेलो, त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। तर मित्रांनो, या चित्रपटाचे डायरेक्टर आहे दिग्पाल लांजेकर। दिग्पाल लांजेकर सरांना प्रथमतः सल्यूट, कारण त्यांनी खूप छान काम करतात, स्टोरी पण खूप छान लिहितात। त्यांची एक सिरीज आहे, 8 पिक्चरची सिरीज आहे, त्याच्यामध्ये 5 पिक्चर तर ऑलरेडी रिलीज झालेले आहेत। आताचा जो पिक्चर आहे तो 6वा पिक्चर आहे आता शिवरायांचा छावा, ते रिलीज आता काही दिवसापूर्वी त्यांनी रिलीज केलेलं आहे। तर त्या पिक्चर आम्ही बघायला गेलेलो, तर त्याचा रिव्ह्यूज मी देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे। आपण या मूव्हीज मधले प्रथमतः पात्र जाणून घेऊयात, कोण कोणतं काम केलेलं आहे ते। भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य केलेलं आहे त्या पिक्चर मध्ये। नंतर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम केलेलं आहे। मृणाली कुलकर्णी जिजाबाई यांचं काम केलेलं आहे आणि राहुल देव काकरखाळ यांचं काम केलेलं आहे। समीर धर्माधिकारी औरंगजेबाचं काम केलेलं आहे। प्रसन्न केतकर सर सेनापती हंबीररावचं काम केलेलं आहे। अभिजित शिवचंद्र ज्योत्याजीचं काम केलेलं आहे। तर मित्रांनो, यांना सर्वांना माझा प्रथमतः मानाचा मुजरा, कारण अप्रतिम काम केलेलं आहे फिल्म मध्ये। आपण ऐकलं होतं फक्त की सिंहाच्या जबड्यात घाल मी हात मोजत की जात ही जात म्हणायची। फक्त हा डायलॉग आम्ही ऐकलेला, बघायला भेटलेलं नव्हतं, पण या मूव्ही मध्ये छत्रपती संभाजीराजाने सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून सिंहाला कसं शांत करतात आणि सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याची जात मोजण्याची ताकद ह्या मराठ्यामध्ये आहे हे दाखवून ह्या मूव्ही मध्ये दाखवून दिलेलं आहे मित्रांनो। एकदम एक नंबर वाटलं, वा वा, एक नंबर, खतरनाक। छत्रपती संभाजीराजाचं खरं रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला बरोबर। प्रसन्न केतकर यांनी या मूव्हीज मध्ये खूप चांगली भूमिका निभावलेली आहे। त्यांचे सेनापती या नावाने त्यांना ओळखलं जाते या मूव्हीज मध्ये। त्यांनी खूप मस्त केलेलं आहे। ज्या टायमाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पाठीमागे त्यांनी कसे खंबीरपणे साथ दिली त्यांना, छत्रपती संभाजी महाराजांना, हे या मूव्हीज मध्ये बघायला भेटतात। अशा प्रकारे आपली मूव्हीज होती पूर्ण। तुम्ही पण जाऊन बघा मूव्हीज, किंवा कुठे एखाद दिवस अपलोड वगैरे झाली असेल फ्री मध्ये पण अपलोड वगैरे होईल। हिस्टोरिकल स्टोरी खरंच चांगली आहे। छत्रपती संभाजी महाराज फक्त आपल्याला आतापर्यंत फक्त ऐकायला भेटलेले होते की एखाद्या मूव्हीज मधून आपल्याला कुठं बघायला भेटलेले नव्हते, पण दिग्पाल लांजेकर यांनी खूप चांगलं स्टोरी काढली। हर हर महादेव यांचा डायलॉग असतो ना, भूषण पाटील असं वाटलं की ते डब केल्या आवाज त्यांचा, की म्हणजे त्याचा आवाज बसल्यासारखा वाटत होता ज्यावेळेस घोषणा देत होते हर हर महादेवची। त्यावेळेस या गोष्टी थोडेसे चुका आहेत काही ना, त्याच्यामुळे मूव्हीज पण जास्त रिव्ह्यूज काय एवढे खास आलेले नाही। या मूव्हीजला 5 पैकी 3 स्टार तर भेटलेच पाहिजे, 100% भेटले पाहिजे, कारण आपले छत्रपती संभाजी महाराजांचा मूव्ही आहे, त्याच्यामुळे 3 स्टार तर देणं गरजेचंच आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचंय की छत्रपती संभाजी महाराजांनी काय कार्य केले, कसे पद्धतीने त्यांनी नंतर शिवाजी महाराज नसताना पण त्यांनी कसे ठामपणे आपल्या दख्खनसाठी उभा राहिलेले, हे या मूव्ही मित्रांनो असा होता सिनेमा मधला इतिहास, जे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मूव्ही मधून समजला। तर आज आता आपण इथंच थांबूया। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। बाहेर कुठेतरी गेलं तरी कोणातरी एखाद्या प्लेसला आम्ही व्हिजिट करतो, तो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दाखवायचा प्रयत्न करतो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकर नोटिफिकेशन पडेल। तर चला,